नमस्कार शिक्षक आणि भावी शिक्षकांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. होऊ घातलेल्या 2025च्या TET मध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत कल्पतरू पॅटर्न कडून जवळपास सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयामध्ये 1000 क्वेश्चनची सिरीज. जी सिरीज हमखास तुमचा रिझल्ट आणण्यासाठी उपयोगात येईल. तर ह्या रिझल्ट तुमचा आणण्यासाठी कल्पतरू पॅटर्न सोबत तुम्ही जुळून राहा. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू. पहा पहिला क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन पहा. भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रिकामी जागा उत्पादनात आहे. अशा पद्धतीचे प्रश्न TET मध्ये विचारले जातात की प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा कशामध्ये आहे. तर कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक कोणत्या उत्पादनात आहे, तर कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक हा रेशीम उत्पादनामध्ये आहे. ओके, अशा पद्धतीचा प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच पद्धतीनं मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम कोणतं राज्य आहे, त्याप्रमाणे लोकर उत्पादनामध्ये कोणतं प्रथम राज्य आहे आणि दूध उत्पादनामध्ये प्रथम कोणतं राज्य आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम येते राज्य ते म्हणजे येते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याचा सर्वाधिक जे काय आहे ते मत्स्य उत्पादनामध्ये यांचं खूप उत्पादन आहे. तर मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम राज्य कोणतं येते, आंध्र प्रदेश. तर लोकर उत्पादनामध्ये कोण आहे, तर लोकर उत्पादनामध्ये आहे राजस्थान. आपल्याला माहित आहे तिथं खूप मेंढ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये बी ते लोक येतात मेंढ्या घेऊन. तर तिथं लोकर उत्पादन सर्वाधिक आहे. कोणतं राज्य आहे ते, राजस्थान. दूध उत्पादन प्रथम स्थानी कोण आहे, कोणतं राज्य आहे दूध उत्पादनाच्या प्रथम स्थानी, तर दूध उत्पादन सर्वाधिक आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन होते. तर प्रथम स्थानी उत्तर प्रदेश आहे, तो म्हणजे कशासाठी, दूध उत्पादनासाठी. तर आपला प्रश्न काय, कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक हा कशाच्या उत्पादनात आहे, रेशीम उत्पादनात. तर महाराष्ट्राबद्दल जर काही तुम्हाला विचारलं असेल तर महाराष्ट्राबद्दल हे दोन क्वेश्चन बरेच वेळा विचारलेले आहेत की महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक उत्पादन कशाचं होते, तर साखर उत्पादन सर्वाधिक आहे. ओके, साखर उत्पादन हे महाराष्ट्रात सर्वाधिक होते कारण सर्वाधिक साखर कारखाने हे महाराष्ट्रामध्ये आहेत. जवळपास 195 ते 200च्या घरात कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर पहा दुसरा पण प्रश्न नेहमी विचारलेला आहे, तो म्हणजे द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे, प्रथम स्थानी आहे. हे काय दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकी दूध उत्पादनात उत्तर प्रदेश, लोकर उत्पादनात राजस्थान येते, मत्स्य उत्पादनात कोण येते, आंध्र प्रदेश. बांगडी सर्वात जास्त इथं काय येते, मासोळी येते, कोणती, बांगडी नावाची. ओके, तर आंध्र प्रदेश हे मत्स्य उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे आणि रेशीम उत्पादनात आपल्याला पाहिलेलं आहे कर्नाटक. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचायत राज या विषयाशी. ओके, पंचायत राज. TET मध्ये या विषयावर बरेच क्वेश्चन विचारतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही पाहसाल तर या विषयावर राज्यघटना आणि पंचायत राजवर बरेच क्वेश्चन आले आहेत. पहा पंचायत राजवरचा क्वेश्चन आहे, किमान कमीत कमी 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण त्याला. तर कोणत्या स्थानिक स्वराज्य शासन संस्थेमध्ये किमान 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या असते, तर ती असते पंचायत समितीमध्ये. ओके, तालुका लेवललाही पंचायत समिती असते. तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या किती असते, किमान 15 ते कमाल 45. तर नगर पंचायतीमध्ये किती असते, नगर पंचायतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 17 असते. जास्तीत जास्त किती असते, 17 असते. ओके, हे लक्षात ठेवा. जास्तीत जास्त किती असते, 17. पंचायत समितीमध्ये किती, किमान 15 आणि कमाल 45. नगर परिषदेमध्ये किती, नगर परिषदेमध्ये जवळपास किमान 17 आणि कमाल तुम्हाला येईल जास्तीत जास्त ते म्हणजे 65. किती, 65. पहा लक्षात ठेवा. हे काय, हे नगर परिषदेमध्ये पाहिलं आपण. ग्रामपंचायतीमध्ये किती येते, तर ग्रामपंचायतीमध्ये येते जवळपास 7 ते 17 सदस्य. 7 किमान असतील आणि 7 जास्तीत जास्त असतील. त्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अजून एक घटक विचारतात, तो म्हणजे महत्वाचा महानगरपालिका. महानगरपालिका जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ही महानगरपालिका. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 29 महानगरपालिका दिसतात, त्यामध्ये सर्वात शेवटची जालना ही झालेली आहे. तर महानगरपालिकेमध्ये किती सदस्य असतात, तर महानगरपालिकेमध्ये किमान 65 ते जास्तीत जास्त त्याला काय म्हणू, कमाल किती असतात, 221. याला अपवाद आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्या याला अपवाद काय महाराष्ट्रामध्ये, मुंबई बृहमुंबई म्हणा किंवा मुंबई उपनगर म्हणा त्याला. ओके, मुंबई
मुंबई उपनगर याची सदस्य संख्या किंवा मुंबईची ओव्हरऑल ही 227 आहे, जे की 221 पर्यंत कमाल दिलेला आहे, परंतु मुंबई उपनगरची तुम्हाला 227 दिसेल किंवा बृहमुंबई म्हणत आहात. ओके, पहा नगरपंचायती जास्तीत जास्त 17, पंचायत समिती सदस्य संख्या किमान 15 ते कमाल 45, नगर परिषद किमान 17 ते कमाल 65, ग्रामपंचायत तुम्हाला माहित आहे ग्रामीण लेवलवर ओके सर्वात शेवटचा स्तर, त्याच्यामध्ये किमान 7 आणि कमाल 17, आणि त्यानंतर महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्वाचा घटक येतो, त्याची किमान संख्या 65 असते आणि कमाल ही 221 असते, त्याला अपवाद बृहमुंबई आहे की ज्याची सदस्य संख्या किती आहे 227 आहे. हा प्रश्न विचारू शकतात की बृहमुंबईची सदस्य संख्या किती आहे म्हणून. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. पहा मूलभूत अधिकार कलम 12, पहा राज्यघटनेमध्ये हे मूलभूत अधिकारावर बरेच प्रश्न येतात. कलम 12 ते कलम 35 यामध्ये मूलभूत अधिकार आपले सामावलेले आहेत. हे मूलभूत अधिकार आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये भारतीय संविधानानुसार कोणता मूलभूत अधिकार नाही म्हणते आपल्याला, तर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार जपण्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. मतदानाचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार हा कायदेशीर अधिकार आहे, लक्षात ठेवा. ओके, मूलभूत नाही. हा कोणता अधिकार आहे? कायदेशीर आहे. हा मूलभूत अधिकार कसा येईल? नाही. मूलभूत अधिकार कोणता येईल? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक जपण्याचा अधिकार, त्यानंतर घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, कलम 32. ओके, कलम 32 याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा म्हणलेला आहे, कलम 32 ला. ओके, यावर पाहणार आहोत आपण. पहा आपण सविस्तर पाहू. जे काही मूलभूत अधिकार विचारले नाही, जे काही मूलभूत अधिकार आपल्या ऑप्शन मध्ये नाहीत, त्याही मूलभूत अधिकाराची तुम्हाला माहिती पाहिजे. पहा कलम 14 ते कलम 18 त्याला म्हणतात समानतेचा अधिकार. पहा आपली राज्यघटना आपल्याला समानतेचा अधिकार देते. समानतेचा अधिकार, समानतेचा अधिकार हे कुठे आहे? कलम 14, कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 म्हणजे काय? कलम 14 कायद्यापुढे सर्व समान, कायद्याचे समान संरक्षण. कलम 15 जात धर्म पंथ वेशभूषा यावर भेदभाव करता येणार नाही. कलम 16 सर्व स्थानिक शासन संस्थेमध्ये नोकऱ्यामध्ये ओके समान वेतन आणि समान नोकरीची संधी. कलम 17 ओके, पहा आपण काही कलमा लिहून घेऊ, तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे, कारण कलम डायरेक्ट विचारतात कलम 14 काय म्हणून आहे. तर कलम 14 काय पहा, कलम 14 कायद्याचे समान संरक्षण. कायदा सर्वांना समान, कायद्याचे समान संरक्षण, कायद्यापुढे सर्व समान. ओके, पहा कलम 15 समानता शिकवते. कलम 14 आपला कलम 15 जात धर्म ओके पंथ जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही. भेदभाव करण्यास मनाई. यावरून भेदभाव करता येणार नाही. भेदभाव करण्यास मनाई. भेदभाव करण्यास मनाई. पहा कलम 16, कलम 16 शिक्षण संस्थेमध्ये समान वेतन, समान वेतन जात धर्म पंथ पाहून हे वेतन देण्यात येणार नाही. स्त्री पुरुषांना समान वेतन आणि समान शिक्षणाची संधी. ओके, त्यानंतर पहा कलम 17, कलम 17 काय सांगते आपल्याला? अस्पृश्यता नष्ट. अस्पृश्यता नष्ट. कोणताही धर्म उच्च नाही आणि कोणताही कनिष्ठ नाही. कोणतीही जात कनिष्ठ नाही आणि कोणतीही जात वरिष्ठ नाही. ओके, उच्च नीच भेदभाव यावरून तुम्हाला नष्ट होतो. अस्पृश्यता नष्ट केलेली आहे कलम राज्यघटनेच्या कलम 17 ने. कलम 18 काय विचारते? पहा कलम 18 खूप महत्वाची आहे. कलम 18 काय सांगते आपल्याला? समानतेमध्ये. कलम 18 म्हणते की शैक्षणिक आणि लष्करी पदव्या सोडून बाकीच्या पदव्या रद्द. ओके, शैक्षणिक आणि लष्करी पदव्या सोडून
बाकी पदव्या रद्द, बाकी पदव्या रद्द. सर यावरची कोणती एखादी हे आहे पदवी आहे तर राव बहादूर. राव बहादूर ही पदवी जी होती ती रद्द झालेली आहे पहा. ओके, राव बहादूर, राव बहादूर, नवाब, ओके, नवाब, सर, महाराजा, राजा, हे जे काही पदव्या होता या पदव्या आपल्याला हे रद्द झालेल्या आहेत कलम 18 नुसार. कलम 18 नुसार हे आहेत का पदव्या? नाही. तर हे कशामध्ये येते? समानतेच्या अधिकारामध्ये. कलम 18 ते 14 प्रश्न विचारतात समानतेचा अधिकार कलम कोणत्यामध्ये येते? कलम 14 ते 18. आपण पाहिलेलं आहे प्रत्येक कलम वाईज आपण पाहिलेलं आहे की कोणती कलम काय सांगते राज्यघटनेमध्ये. पहा नेक्स्ट, पहा याच्यामध्ये अजून आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. पहा दुसरा आपला अधिकार येते स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार हे किती कलम मध्ये येते? हे येते कलम 19, कलम 19 ते कलम 22. ओके, कलम 22 आपल्याला माहित आहे. कलम 19 ने, कलम 19 मध्ये, कलम 19 मध्ये आपल्याला 6 स्वातंत्र्य दिले आहेत. ओके, याच्यामध्ये आपल्याला जवळपास भाषण करण्याचं स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, यानंतर आपल्याला संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. ओके, त्यानंतर आपल्याला संचार करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, संचार म्हणा, वास्तव करण्याचं स्वातंत्र्य म्हणा कोणत्याही राज्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतर तुम्हाला निशस्त्र जमाव करण्याचं हे तुम्ही जमाव करू शकता, शासनाविरुद्ध बोलू शकता, पण निशस्त्र असलं पाहिजे ते. ओके, निशस्त्र जमाव करण्याचं शासन, निशस्त्र जमाव करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर तुम्हाला कुठेही प्रॉपर्टी, संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार कोणत्याही राज्यामध्ये, संपत्ती ग्रहण करू शकता कोणत्याही राज्यामध्ये. ओके, तर अशा प्रकारचे काही तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. ओके, भाषण करण्यास स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्याला, संघटना संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार वास्तव करण्याचं स्वातंत्र्य. ओके, सभा भरवण्याचं स्वातंत्र्य, सभा भरू शकता तुम्ही, असे बरेच सभा भरवण्याचे स्वातंत्र्य. अशा प्रकारचे तुम्हाला राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत. ओके, यानंतर पहा स्वातंत्र्याचा अधिकार झाल्यानंतर तुम्हाला येईल ओके स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर पहा याच्यामध्ये विचारलाय धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार माहित पाहिजे आपल्याला. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला विचारलेला आहे कलम 25 ते कलम 28. कलम 25 काय सांगते? तुम्हाला तुमचा धर्म प्रकट करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणत्याही धर्माबद्दल प्रकटीकरण करू शकता. तुम्हाला ते संघटना संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कलम 26 काय म्हणते? तुम्हाला संस्था, तुमच्या धर्माविषयी तुम्ही एखादी संस्था स्थापन करू शकता, कारण राज्यघटनेने तुम्हाला ते दिलेलं आहे. त्यानंतर कलम 27 तुम्ही धर्माबद्दल पहा, थोडं फास्टमध्ये घेतो कारण खूप लेक्चर वाढेल आपलं. कलम 27 काय सांगते? कलम 27 सांगते की तुम्हाला राज्य हे कोणत्याही धर्माला संरक्षण देणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीकडून कर घेणार नाही. ओके. कलम 28 काय सांगते? जे सार्वजनिक किंवा शासकीय संस्था असतात त्या शासकीय संस्थेमध्ये ओके धर्माविषयी शिक्षण देण्याला बंदी आहे. कलम 29 काय सांगते? कलम 29 तुम्हाला सांगते अल्पसंख्याकांचं संरक्षण, अल्पसंख्याकांच्या भाषेचं, संस्कृतीचं, त्यांच्या लिपीचं संरक्षण झालं पाहिजे. आणि कलम 30 काय सांगते? कलम 30 सांगते की प्रत्येक धर्माच्या जो धर्माची संस्था आहे तो व्यक्ती करू शकते, पण त्या धर्माच्या संस्थेमध्ये तो फक्त आपल्या धर्माचं शिक्षण देईल. जसं की तुम्ही पाहता मुस्लिम धर्माच्या मदरसा दिसतात तुम्हाला आणि ख्रिश्चन धर्माच्या तुम्हाला मिशनऱ्या दिसतात, कारण त्या शासकीय शाळेमध्ये ते शिक्षण दिले जाते. हे कलम 30 नुसार आपल्याला अधिकार दिलेला आहे. या आधी आपण पाहिलेला आहे शोषणाचा अधिकार पाहिलेला आहे. आपण पहा शोषणाविरुद्धचा अधिकार, शोषणाविरुद्धचा. आता डायरेक्ट मी कलम सांगतो, एवढं डीप मध्ये लिहून द्यायला वेळ नाही आपल्याकडे. ओके. शोषणाविरुद्ध, कारण आपल्याला जवळपास 1000 प्रश्न घ्यायचे आहेत. शोषणाविरुद्धचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार हा दिलेला आहे कलम 23, कलम 23
आणि 24 या दोन कलमामध्ये तुम्हाला शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला आहे राज्यघटनेमध्ये. काय कलम 23? कलम 23 मानवाला विक्री करण्यास बंदी आहे. ओके. आणि दुसरं वेठबिगारी बंदी, एखाद्याला गुलाम करून काम करण्यास बंदी घातलेली आहे संविधानाने. ओके. त्यानंतर 24 काय सांगते? वय वर्ष 14 वर्षाच्या अलीकडे जो काही बालक आहे त्याला कामावर ठेवण्यास बंदी आहे. कोणताही कारखाना असो, रेल्वे असो, कोणताही ठिकाण असो, सार्वजनिक असो, सरकारी असो, तिथे वय वर्ष 14च्या अलीकडील कोणताही बालक हा कामावर नसता पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय दिलं आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 23 आणि 24 मध्ये दिला आहे. आता सर्वात महत्वाचा आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. पहा, सर्वात महत्वाचा आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. हे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा कलम 32 मध्ये आहे. कलम 32 लिहिलेला आहे. कलम 32 मध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला राज्यघटनेचा, जे राज्यघटनेची कलम आहे याला आत्मा म्हणलेला आहे. आत्मा, हृदय म्हणलेला आहे. हृदय. कारण जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क जर डावलले जात असतील, त्याच्या संरक्षणावर आळा येत असेल, ओके, तर तो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आपला मूलभूत हक्क वाचवू शकतो. कलम कोणती? सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची कलम आहे त्याची. पहा, कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय, कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जाईल तो. पहा, त्याचे मूलभूत हक्क जपण्यासाठी. आणि कलम हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. कलम 226 यानुसार तो आपले मूलभूत हक्क संरक्षित ठेवण्यासाठी तो उच्च न्यायालयामध्ये जाईल. कुठे जाईल? उच्च न्यायालयामध्ये. मग कलम 32 आणि कलम 226 ही माझ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. कारण हे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, कोणत्याही व्यक्तीचे मूलभूत हक्क हे कोणीही डावलू शकत नाही. तो व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये आपले मूलभूत हक्क संरक्षित करण्यासाठी जाऊ शकतो. पहा, बरेच तुम्हाला समानतेचा अधिकार, त्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, हे तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटना तुम्हाला किती प्रकारचे राज्य स्वातंत्र्य देते? 6 प्रकारचे. हे लक्षात ठेवा, 6 प्रकारचे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं 6 प्रकारचे कोणकोणते आहेत. पाय बराच महत्वाचा क्वेश्चन आहे. यातून बरेच मूलभूत हक्क तुमचे कव्हर होतील आणि मूलभूत हक्कावर जास्त भर द्या. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा, आणि पेपरमध्ये विचारतात धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कलम 25 ते 28. पहा, कलम 25 ते 28 समोर लिहितो. लक्षात ठेवा, यावर मी एवढा वेळ का घालत आहे? कारण मूलभूत हक्कावर प्रश्न विचारतात, 100% विचारतात, विचारलेला आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार कलम 29 आणि 30. पहा, कलम 29 आणि 30, 29 आणि 30. त्यानंतर पहा, मतदानाचा अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार नाही. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम 32 सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 उच्च न्यायालय. त्यानंतर पहा, आपण पाहिलेला आहे समानतेचा अधिकार कलम 14 ते 18. त्यानंतर आपण पाहिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते कलम 22. त्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते स्वातंत्र्य आहेत ते आपण डीप मध्ये पाहिले. त्यानंतर पहा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28. याच्यामध्ये तुम्हाला मी थेरी सांगितलं, फक्त लिहिलेलं आहे. ओके. तर हे महत्वाचे अधिकार आहेत. 6 प्रकारचे अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत आणि खूप महत्वाचे आहे. मूलभूत हक्क करा आणि 1 मार्क टीटी मध्ये मिळवा. पहा, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सांगासारखं बरंच आहे परंतु व्हिडिओ खूप वाढेल. पहा, खालीलपैकी अरवली पर्वतातील, अरवली पर्वत विचारला, अरवली पर्वत येते राजस्थानमध्ये. हा प्रश्न तयार होतो की अरवली पर्वत कुठं आहे? झाला प्रश्न तयार. म्हणजे एका प्रश्नातून आपण किती प्रश्नाची, खूप प्रश्नाची सही करत आहोत सराव. एका प्रश्नामधून नाही म्हणता आपण मूलभूत हक्कावर 6 ते 7 प्रश्नाचा आपण सराव केलेला आहे. ओके. तर पहा, अरवली पर्वत कोणत्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर आपला प्रश्न काय विचारला? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर विचारतात. तर अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे गुरु शिखर. पहा, गुरु शिखर हे अरवली पर्वत आहे. गुरु शिखर कुठे येते? अरवली पर्वतात. गुरु शिखराची उंची विचारतात 1722 मीटर. ओके. आणि हे येते आपल्या मीटर आहे पहा. आणि फूट म्हणलं 5650. फूट मध्ये विचारत नाही, पण हे मी लिहिलं. ओके, लक्षात ठेवा, फूट विचारत नाही, तुम्हाला मीटरच विचारतात. आता गुरु शिखर आपल्याला विचारलं, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर गुरु शिखर आहे. ओके. तर आपल्याला धूपगड माहित पाहिजे. धूपगड कुठे येते? धूपगड येते मध्य प्रांतामध्ये, मध्य प्रदेशमध्ये. पहा, धूपगड लिहितो इथं.
धूपगड भारताचा मध्यभाग, ओके, मध्य प्रांत म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणा, मध्य प्रदेशामध्ये येते धूपगडची उंची पहा बरोबर मीटर आहे, मीटरमध्ये 1350, कुठं कुठं 1352 दिला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, 1350 मीटर. काय धूपगडची उंची किती आहे? 1350 मीटर. येते कुठं? मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमधील किंवा मध्य प्रांतामधील सर्वात उंच शिखर आहे मध्य प्रांतामध्ये, ओके. त्यानंतर पहा पंचमढी हे धूपगड जवळच येते, धूपगड जवळ येते म्हणजे मध्य प्रदेशामध्येच येते. पंचमढी पहा हे कुठे येते? मध्य प्रदेशमध्येच येते. याची उंची येते 1067, ओके. आणि हे जवळपास कुठं आहे? या धूपगड जवळ आहे. त्यानंतर पहा सर्वात महत्वाचं विचारलेलं आहे खालचं कळसुबाई. यावर लय प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, सरळ सेवेला तुम्ही पाहत असाल कळसुबाईवर आलेले प्रश्न, टीटीला बी यावर प्रश्न विचारलेले आहेत. कळसुबाई याची उंची आहे 1646 आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर, राज्यातील सर्वात उंच शिखर, ओके. त्याची उंची पाहिली आपण 1646, सर्वात उंच शिखर, ओके. आणि तो कोणत्या पर्वत रांगेमध्ये येते हे लक्षात ठेवा, सह्याद्री, ओके, सह्याद्री. त्यानंतर पंचमढी म्हणलं आपण, सातपुडा. पंचमढी कुठे येते? पर्वतरांगेत, सातपुडा. आणि धूपगड हे पण कुठे येते? सातपुडा. पहा यावर प्रश्न विचारतात. धूपगड हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये येते? सातपुडा. पंचमढी कोणत्या पर्वतरांगेमध्ये येते? सातपुडा. कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेमध्ये येते? सह्याद्री. उंची विचारतात, बरोबर आकडा पाठ करा. उंची विचारतात. आणि महाराष्ट्रात राज्यातील सर्वात उंच शिखर कोणतं म्हणलं तर ऑप्शनमध्ये डायरेक्ट तुमचं काय कराल तुम्ही? कळसुबाई, ओके. पहा गुरु शिखर राजस्थानमध्ये सर्वात उंच शिखर, त्या राजस्थानमध्ये राहिली अरवली पर्वतातील. त्यानंतर धूपगड पाहिला आपण, पंचमढी पाहिला, यांची उंची पाहिली. आणि कोणत्या पर्वतरांगेमध्ये येते तर धूपगड हे कुठे येते? पहा सातपुडा पर्वतरांगेमध्ये येते. कुठे येते? सातपुडा पर्वतरांगेमध्ये. आणि कळसुबाई कोणत्या कक्षामध्ये येते? सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन, निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोण केली? निराश्रित सेवा सदन, प्रश्न डायरेक्ट विचारतात. निराश्रित सेवा सदनाची स्थापना केलेली आहे जनाक्का शिंदे, ओके. जवळपास 1907 मध्ये पुणे येथे काय केलं? जनाक्का शिंदेनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली. त्यामध्ये विधवा, परित्यक्ता स्त्रिया, ओके, जे काही बालिका होत्या त्यांना त्यांनी शिक्षण किंवा त्यांचं जीवन जगण्यासाठी त्यांना एक काय दिला? त्यांनी एक हात दिला त्यांच्या संस्थेतून. तर कोणती? निराश्रित सेवा सदन होती. त्यानंतर पहा रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. सेवा सदन 1908 मध्ये, ओके, 1908 मध्ये सेवा सदन. त्यानंतर पंडिता रमाबाई मध्ये आपल्याला बरेच क्वेश्चन विचारतात. पंडिता रमाबाई यांनी जवळपास 1882 मध्ये, ओके, 1882 मध्ये महिला आर्य समाजाची स्थापना केली होती. महिला आर्य समाज, ओके. पहा पंडिता रमाबाई सांगत आहोत तुम्हाला मी. पंडिता रमाबाई यावर बरेच क्वेश्चन विचारतात. पंडिता रमाबाई 1882 मध्ये महिला आर्य समाज स्थापन केला यांनी. नंतर यांनी बातमी सदन स्थापन केलं. पहा अंध मुलासाठी बातमी सदन, अंध लुळ्या पांगळ्या मुलांसाठी बातमी सदन स्थापन केलं, ओके, बातमी सदन स्थापन केलं. त्यानंतर यांनी यांचा ग्रंथ महत्वाचा लक्षात ठेवा, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ विचारलेला आहे. हिंदू वुमन, ओके, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ विचारलेला आहे. हा ग्रंथ कोणाचा होता? पंडिता रमाबाई यांचा. त्यानंतर पहा यांचे अजून काही सदन आहेत, ते म्हणजे कृपा सदन. कृपा सदन हे पण त्यांचं एक सदन होतं, ओके, कृपा सदन. अशा प्रकारचे त्यांचे तुम्हाला काय दिसतील? पंडिता रमाबाई यांच्या संघटना किंवा संस्था दिसतील तुम्हाला. कृपा सदन, बातमी सदन, महिला आर्य समाजाची स्थापना, ओके. त्यानंतर पहा सावित्रीबाई
सावित्रीबाई फुले बद्दल तुम्हाला महत्त्वाच्या दोन गोष्टी विचारतात, ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका होत्या ते. ओके, जे की त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्ये 1 जानेवारी 1848 मध्ये जी पहिली मुलींची शाळा काढली, त्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या मुख्याध्यापिका किंवा भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांना आपण सावित्रीबाई फुले होत्या. त्याबद्दल दोन महत्त्वाचे प्रश्न विचारतात, ते म्हणजे त्यांनी 1854 मध्ये लिहिलेला काव्य फुले हा कविता संग्रह, काव्य फुले, ओके, हा कविता संग्रह आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हा 1892 मध्ये लिहिला होता. कोणता? 52 कशी सुबोध रत्नाकर, सुबोध रत्नाकर. ओके, त्यानंतर पहा अजून पंडिता रमाबाईचं याचं एक सदन आहे, त्याबद्दल प्रश्न विचारतात. पंडिता रमाबाईचं सांगत आहे ते म्हणजे शारदा सदन. पहा शारदा सदन, शारदा सदन यावर प्रश्न विचारतात की शारदा सदन कोणाचं होतं, कृपा सदन कोणाचं होतं. अजून याचं प्रीती सदन होतं. ओके, प्रीती सदन. आता हे रमाबाई, पंडिता रमाबाई यांच्या नावावर चालतात हे सर्व सदन. आता यांचे नावं बदलले आणि त्याचे नावं ठेवलेले आहेत पंडिता रमाबाई. ओके, आणि अजूनही चालू आहेत, ज्याच्यामध्ये अजूनही ओके जे काही विधवा स्त्रिया म्हणा किंवा जे काही काय म्हणू आपण, जे काही स्त्रिया गरीब आहेत, ज्या स्त्रिया परित्यक्त्या आहेत, त्या स्त्रियांना तिथे ओके राहण्याची, खाण्याची आणि त्यांचा व्यवसाय करण्याचं त्यांना प्राधान्य दिलेलं आहे, ते म्हणजे पंडिता रमाबाई यांच्या संस्था. तर पहा जनक्का शिंदे निराश्रित सेवा सदन, रमाबाई रांडे सेवा सदनवर प्रश्न विचारतात. पंडिता रमाबाईबद्दल बऱ्याच प्रश्न आहेत. महिला आर्य समाजाची स्थापना, बातमी सदन, कृपा सदन, द आयकाश हिंदू वुमन हे ग्रंथ, आणि त्यानंतर शारदा सदन, प्रीती सदन नावाचे सदन त्यांनी स्थापन केले. आणि सावित्रीबाई फुले बद्दल 1854 मध्ये त्यांनी लिहिलेला काव्य फुले आणि 1892 मध्ये लिहिलेला 52 कशी सुबोध रत्नाकर. पहा महान स्त्रियावर एक क्वेश्चन हमखास विचारतात. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. एका क्वेश्चन मधून जवळपास आपण 2 ते 3 क्वेश्चनची सराव करत आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर विचारतात. लिंग गुणोत्तरावर 2011 नुसार जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर म्हणा, साक्षरता म्हणा, यावर प्रश्न एक हमखास राहतो. तर रत्नागिरी आहे महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर. किती आहे? 1123. लक्षात ठेवा, विचारतात आकडा बी माहित पाहिजे. 1123. ओके, 1000 पुरुषामागे तुम्हाला किती दिसतील इथे स्त्रिया? 1123 दिसतील. सिंधुदुर्ग सर 1037. सिंधुदुर्ग किती? 1037, 1038, 1000 स्त्रिया मागे. रायगड किती सर? रायगड येते तुम्हाला 959. ओके, रायगड येते किती? 959. आणि ठाणे किती सर? तर ठाणे येते 942. ओके, याच्यामध्ये सर्वाधिक म्हणलं तर रत्नागिरी आहे, 2 नंबरला म्हणलं तर सिंधुदुर्ग, आणि 3 नंबरला म्हणलं तर पहा भावी शिक्षकांना गोंदिया येते. लक्षात ठेवा, गोंदिया येथे 996 स्त्रिया येतात. आणि सर्वात कमी विचारलं की सर्वात कमी लिंग गुणोत्तर, सर्वात कमी लिंग गुणोत्तर जर कोणाचा असेल तर ते आहे मुंबई शहर. मुंबई शहर, मुंबई शहरामध्ये किती स्त्रिया दिसतील तुम्हाला? 1000 मागे फक्त 838. आणि मुंबई उपनगर, मुंबई उपनगरामध्ये दिसतील तुम्हाला, मुंबई उपनगरामध्ये दिसतील तुम्हाला 857. क्रॉस चेक करा आकडे. ओके, 1000 मागे तुम्हाला एवढ्या दिसतील, 1000 मागे 838, आणि इथं 1000 मागे किती दिसतील? 1000 पुरुषामागे 1000 पुरुष. लक्षात ठेवा, हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला, माहित आहे तुम्हाला. 1000 पुरुषामागे तुम्हाला सर्वात कमी कुठे दिसतील? मुंबईमध्ये स्त्रिया. पहा सर्वाधिक जास्त म्हणलं महाराष्ट्रामध्ये तर रत्नागिरी, त्याहून 2 नंबर जर विचारलं तर सिंधुदुर्ग, त्यानंतर रायगड ऑप्शन मध्ये विचारलं म्हणून रायगडचं तुम्हाला सांगितलं 959. ठाणे ऑप्शन मध्ये विचारलं म्हणून ठाणेचं सांगितलं तुम्हाला 942. आणि भारतातलं जर विचारलं शिक्षक भावी शिक्षकांनो तर केरळ, केरळ 1084. 1000 पुरुषामागे तुम्हाला 1084 केरळमध्ये दिसतील. तर आपल्याला महाराष्ट्रावर प्रश्न विचारायला आहे, बरोबर पहा, स्क्रीनशॉट काढा आणि याचा सराव करा. ओके, कारण यावर प्रश्न विचारला जातो लिंग गुणोत्तरावर. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम या शब्दाचा काय अर्थ आहे? पहा, आम्हाला याचं कारण विचारलेलं आहे, अर्थ विचारलेला आहे. का? तर 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला म्हणून आपण स्वतंत्र म्हणतो का? नाही. सार्वभौम म्हणतो का आपण? आपल्या प्रस्तावनेमध्ये वाचतो आपण.
तर ते हे नाही भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरवले म्हणून नाही, यामुळे आपण सार्वभौम हा शब्द घेतलेला नाही. भारत हे बाह्य नियंत्रण, भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे, म्हणून आपण भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारतावर कोणत्याही दुसऱ्या देशाची परकीय देशाची काय म्हणू आपण त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता नाही. आपल्याला कोणीही आदेश देऊ शकत नाही. आपण पूर्णतः स्वातंत्र्य असल्या कारणाने आपण सार्वभौम आहोत. आपल्या देशाचे विकासाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते आपल्याला घेण्याचा अधिकार आहे, जे दुसरा कोणताही देश आपल्याला सांगू शकत नाही. म्हणजे आपण दुसऱ्या कोणत्या देशाच्या नियंत्रणाखाली नसले म्हणजे सार्वभौम. ओके, म्हणजे आपण पूर्णतः स्वतंत्र आहोत. आता आपले हक्क अधिकार किंवा दुसऱ्या देशासोबत आपण कशा पद्धतीनं संबंध ठेवायचा यासाठी आपण स्वतंत्र आहोत. त्यालाच काय म्हणतात, सार्वभौम. म्हणजे पहा, सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजे काय, भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे, कोणाचंही नियंत्रण नाही आपल्यावर, आणि अंतर्गत क्षेत्रात जे काय अंतर्गत भारतामध्ये जे काही नियम ध्येय धोरण आहेत ते आपण स्वतः ठरवू शकतो असे असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे. आपला भारत देश स्वतंत्रपणे कारभार करतो, कोणत्याही देशावर डिपेंड नाही. त्यामुळे आपण काय, सार्वभौम. ओके, पहा सार्वभौमचा अर्थ समजून घ्या. असा प्रश्न टीटीला विचारलेला आहे. पहा, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? कोणाची असते? निवडणूक आयोग. कोणाची असते? निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाची. कलम 324 लक्षात ठेवा. कलम 324 निवडणूक आयोग स्थापन होतो कलम 324 तर तुम्हाला माहित आहे केंद्रीय निवडणूक आयोग समजून घ्या पहिले. केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग याची स्थापना होते कलम कशामुळे? कलम 324. ओके, कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना होते. ओके, तर केंद्रीय निवडणूक आयोग कोणकोणत्या निवडणुका पार पाडते याच्यामध्ये पहा, लोकसभा 2 येते, राज्यसभा 3 येते, राष्ट्रपती 4 येते, उपराष्ट्रपती आणि आपल्या राज्याच्या विधानसभा, प्रत्येक राज्याची विधानसभा. हे लक्षात ठेवा, कारण राज्याची विधानसभा असल्यामुळे तुम्हाला वाटेल की राज्य निवडणूक आयोग घेईल, तर राज्य निवडणूक आयोग नाही घेत, तर केंद्रीय निवडणूक आयोग घेते. तर राज्य निवडणूक आयोग काय करते पहा, राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, दोन्ही आयोग समजून घ्या. राज्य निवडणूक आयोग कलम कोणत्या याच्यावर स्थापना होते याची राज्यघटनेमध्ये? कलम 243 झेडे आणि 243 के या कलमानुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना होते. आणि राज्य निवडणूक आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुमची नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जे काय आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे आणि महानगरपालिका आहे. या सर्वांच्या निवडणुका कोण घेते? राज्य निवडणूक आयोग, जे की कलम 243 झेडे नुसार याची स्थापना झाली आहे. 243 झेडे आणि 243 के. राज्यघटनेमध्ये कोणतं कलम आहे? राज्य निवडणूक आयोगाचं लक्षात ठेवा. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचं 324 जे की विधानसभेच्या, लोकसभेच्या, राज्यसभेच्या, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेते. लक्षात पहा. नेक्स्ट क्वेश्चन, 1857चा उठाव, याच्यावर प्रश्न विचारतात, कारण हे पहिला स्वातंत्र्य लढा आहे आपला. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी मध्ये आश्रय घेतला. उठाव झाल्यानंतर तर यांनी नेतृत्व कुठं केलं विचारतात. नेतृत्व बेगम हजरत महलचं नेतृत्व. ओके, अवध. ओके, अवधची राजधानी काय होती? अयोध्या. ऑप्शन मध्ये अयोध्या राहील कधी कधी, तर कन्फ्युज नाही व्हायचं. अयोध्या आणि अवध तेच. अवधची राजधानी त्यावेळेस अयोध्या होती, तर त्यांचं नेतृत्व केलं होतं. पण 1857 उठाव झाल्यानंतर बेगम हजरत महल यांनी आश्रय कुठे घेतला?
आणि इंग्रजांनी नंतर ताबा मिळवला आपल्याला माहिती आहे, प्रत्येक याच्यावर जिंकलेल्या आपण प्रांतावर. तर त्यांनी आश्रय घेतला ते म्हणजे नेपाळ इथं. कुठं? नेपाळ इथं. रंगूनमध्ये पाहतो आपण बहादूर शाह जफरने घेतला होता. ओके, मंडळाच्या तुरुंगात आपण लोकमान्य टिळकांचा ग्रंथ वगैरे पाहतो. ओके, तर याचं उत्तर काय? नेपाळ. नेपाळमध्ये बेगम हजरत महल यांनी आश्रय घेतला होता. पहा नेक्स्ट. आणि नेतृत्व कुठे केलं होतं? अवध प्रांताचं. पहा नेक्स्ट क्वेश्चन. गोपाळ बाबा वलंगकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या काळातले जवळपास दलित चळवळ विचारतात, त्यावर एक प्रश्न राहते. टीईटीचे जे प्रश्न पाहताना बरेच वेळा आढळलेला आहे की याबद्दल प्रश्न विचारतात दलित चळवळीबद्दल. तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी या पुस्तकातून, रिकामी जागा या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. ओके, अस्पृश्यतेचे खंडन केले. तर कोणत्या पुस्तकातून? त्यांचं पुस्तक माहित पाहिजे. विटाळ विध्वंसक. विटाळ विध्वंसक हे त्यांचं ग्रंथ होतं, त्यांचं पुस्तक होतं. त्यामधून त्यांनी काय केलं? अस्पृश्यतेचं खंडन केलं. ओके, आणि याची एक संघटना आहे. कोणाची? गोपाळ बाबा वलंगकर यांची. अनार्य परिहारक, अनार्य दोष परिहारक समाज मंडळ. पहा, हे पण विचारतात. हे कोणाचं होतं? गोपाळ बाबा वलंगकर यांचं, अनार्य दोष परिहारक समाज मंडळ. ओके, तर विटाळ विध्वंसक हे ग्रंथ कोणाचा होता किंवा पुस्तक कोणाचं होतं? गोपाळ बाबा वलंगकर. स्त्री पुरुष तुलना विचारतात. स्त्री पुरुष तुलना हे होता ताराबाई शिंदे. ओके, स्त्री पुरुष तुलना कोणाचा होता? स्त्री पुरुष तुलना, स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे, त्यांनी याच्यातून काय? पुरुष प्रधान संस्कृतीवर तारेशे ओढले होते. ओके, त्यानंतर पहा, शेतकऱ्यांचा असूड माहिती आहे आपल्याला. शेतकऱ्यांचा असूड कोणाचा होता? महात्मा फुले. 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड. ओके, महात्मा फुले. महात्मा फुलेची ग्रंथसंपदा लक्षात ठेवा, विचारतात. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म. ओके, छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा, पहिलं नाटक जे काही छत्रपती आपलं महात्मा फुले यांनी लिहिलं होतं 1855 मध्ये. ओके, यावर प्रश्न विचारतात. तर शेतकऱ्याचा असूड कोणाचा आहे? महात्मा फुले. त्यानंतर पहा, स्त्री धर्मनीती विचारतात. स्त्री धर्मनीती. तर स्त्री धर्मनीती होता. ओके, तर नीती असा आहे स्त्री धर्मनीती. तर कोण लिहिला होता तो? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. यावर प्रश्न विचारतात. पहा, विटाळ विध्वंसक गोपाळबाबा वलंगकर, स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे, शेतकऱ्यांचा असूड महात्मा फुले आणि स्त्री धर्मनीती कोणाचा? पंडिता रमाबाई यांचा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? कोणी सुरू केल्या? पंडिता रमाबाई. बाकी पाहिला आपण पंडिताबाईचं. आता स्त्री धर्मनीती पाहिला, द हायकास्ट हिंदू वुमन पाहिला. त्यानंतर त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. बातमी सदन, ओके, शारदा सदन, अशा बरेच आपण त्यांच्याबद्दल आधीच्या प्रश्नामध्ये माहिती पाहिली आहे. तर हे जे काही सदन दिसतील तुम्हाला आता ते पंडिता रमाबाई यांच्या असोसिएशन म्हणून चालवल्या जातात. ओके, तर पंडिता रमाबाई यांच्याही तुम्हाला संस्था किंवा सदन दिसतील. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 24 ऑक्टोबर एक दिवस विचारतात. 24 ऑक्टोबर म्हणून हा साजरा करण्यात येतो. 24 ऑक्टोबर हा दिन कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर संयुक्त राष्ट्र दिन. कोणता? संयुक्त राष्ट्र दिन म्हणून 24 ऑक्टोबर हा दिन साजरा करण्यात येतो. ओके, कारण ते युनोची स्थापना झाली, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ओके, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली होती, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर. ओके, तर युनोमध्ये तुम्हाला माहिती आहे 193 ते 195 देश सध्या सहभागी आहेत. तर पहा, 24 ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय महिला खूप सोपा आहे, माहित आहे तुम्हाला. तरी पहा, 8 मार्च प्रत्येकाला माहित असेल. 8 मार्च. पर्यावरण दिन 5 जून. खूप सोपे दिवस दिले आहेत. ओके, पण जागतिक शांतता दिन बऱ्याच जणांना माहित नसेल. तर 21 सप्टेंबर
21 सप्टेंबर या दिवशी जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र दिन 24 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च, पर्यावरण दिन 5 जून आणि जागतिक शांतता दिन काय 21 सप्टेंबर. बाकी वन दिन, चिमणी दिन असे काही महत्त्वाचे दिन आहेत. ओके, ओझोन दिन, ओके, हास्य दिन, असे बरेच काही दिन आहेत. ते लक्षात ठेवा. प्रत्येक महिन्याचे महत्त्वाचे दिवस पहा आणि ते लर्न करायचं, ते लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण असा एक तरी विचारतात, 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. त्यामुळे याच्यावर थोडा वेळ दिला तरी चालेल. ओके, कोणता महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा. ओके, कोणता दिवस साजरा करतात म्हणून आपल्याला माहित पाहिजे. पहा प्रश्न 13वा, महाराष्ट्रात खानदेशातील बोलीभाषा. खानदेशात कोणती भाषा बोलली जाते? तर खानदेशात कोणती भाषा बोलली जाते रे? अहिराणी. आता खानदेशमध्ये कोणता तुम्हाला माहित आहे? खानदेशमध्ये येते धुळे येते खानदेशमध्ये, नंतर येते नंदुरबार. ओके, उत्तर महाराष्ट्रामधले जिरे. ओके, नंदुरबार, आणि तिसरं येते जळगाव. तर याच्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते? अहिराणी भाषा. ओके, कोकणी कुठे बोलली जाते? कोकण किनारपट्टीच्या त्या इलाक्यामध्ये, त्या एरियामध्ये, कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या वस्तीमध्ये. त्यानंतर पहा मालवणी कुठे बोलली जाते? मालवणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाते. पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाते. ओके, आणि वऱ्हाडी आपल्याला माहित आहे. ओके, वऱ्हाडी कुठं? आपल्या विदर्भामध्ये, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा. ओके, अजून वर्धा येते, नागपूरचा काही भाग येते. तर या ठिकाणी काय केले जाते? वऱ्हाडी भाषा बोलली जाते. तर अहिराणी कुठे बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. बैसाखी, पंजाब. बैसाखीमध्ये कोणता सण आहे? बैसाखी हा पंजाबमध्ये साजरा केला जातो. तुम्हाला माहित आहे जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ते बैसाखी सणानिमित्त जमले होते, ज्यावर जनरल डायरनं काय केलं होतं? फायरी झाले होते. तो कोणता सण होता? बैसाखी. तर बैसाखी सण हा पंजाबमध्ये साजरा केला जातो. तो ओणम नावाचा सण कुठं साजरा केला जाते म्हणते? तो ओणम नावाचा सण साजरा केला जाते पहा पूर्व केरळमध्ये. ओके, केरळमध्ये हा सण साजरा केला जाते. त्यानंतर ओलुंग नावाचा सण, बिहू हे लोकनृत्य पण आहे आणि बिहू हा सण पण आहे, जे की आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो. ओके, आसाम राज्यामध्ये. त्यानंतर ओणुंग नावाचा आहे ते अरुणाचल प्रदेश, ओणुंग नावाचा सण. ओके, 1 सप्टेंबर तारीख ठरलेली आहे याची, या दिवशी साजरा केला जातो हा. प्रश्न येऊ शकतात. ओके, आणि कर्नाटकमध्ये जे काय म्हैसूर दसरा म्हणून आहे तिथं एक प्रचलित नाव, दसराच आपला जे काय दसरा राहते ते म्हैसूर दसरा म्हणून ते साजरा करतात. आणि दुसरं म्हणजे ते जवळपास युगादी नावाचा सण साजरा करतात. युगादी. ओके, युगादी म्हणजे कन्नड नववर्ष, कन्नड नूतन वर्ष. जरा नावं बी अवघडात आहे. युगादी, ओणुंग हे असे सण कुठे साजरे केले जातात? हे अरुणाचल प्रदेशमध्ये ईशान्येकडे पहा. ओके, आणि कर्नाटकमध्ये काय युगादी नावाचा सण साजरा केला जातो, ते कन्नड नूतन वर्ष. अजून हे आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये साजरा केला जाते. आंध्र प्रदेश आणि कुठं रे? तेलंगणामध्ये. तेलंगणा पण लक्षात ठेवा. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बी युगादी नावाचा सण साजरा केला जाते आणि कन्नड नूतन वर्ष म्हणतात त्याला. ओके, म्हणून हा साजरा केला जातो. पहा नेक्स्ट क्वेश्चन. असे प्रश्न विचारतात. तर सण, नृत्य प्रत्येक राज्याचे माहीत करून घ्या. ओके, कोणत्या राज्याचं कोणतं नृत्य आहे? लावणी म्हणलं तर महाराष्ट्राचं. खाद्य लक्षात ठेवा. राज्य पक्षी, राज्य प्राणी यावर प्रश्न विचारतात आणि विचारलेले आहेत. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? तर भारतीय राजमुद्रेवर तुम्हाला पहिले सिंह दिसतेच. 4 सिंह आहेत, 1 सिंह दिसत नाही आपल्याला. ओके, किती सिंह आहेत? 4 सिंह. किती आहेत? 4 सिंह आहेत, 1 सिंह दिसत नाही आपल्याला. ओके, घोडा बी आहे आणि बैल पण आहे. याचं उत्तर काय? तिन्ही, अ ब क. जे काही अशोक सम्राटची राजधानी होती सारनाथ. ओके, अशोक सम्राट यांची राजधानी. प्राचीन इतिहासावर प्रश्न विचारतात हमखास 2 किंवा 3 क्वेश्चन टीईटी मध्ये विचारतात, 2 तरी विचारतात. तर सारनाथ ही अशोक सम्राटाची राजधानी होती. ओके, अशोक सम्राट राजधानी. तर या स्तंभावरून आपण घेतलेला आहे. ओके, सारनाथ येथील जे स्तंभ आहे त्या स्तंभावरून आपण ही राजमुद्रा घेतलेली आहे, जे की भारतीय राजमुद्रा आहे. आणि या राजमुद्रेवर 4 सिंह आहेत. ओके, त्या 4 सिंहाच्या खाली तुम्हाला मधोमध
एक अशोक चक्र दिसते, 24 आरे दिसतात त्याच्यामध्ये. आणि या 24 आऱ्याला प्रत्येक आऱ्याला महत्व आहे. संयम, शांती, उपासना, श्रद्धा असे बरेच प्रत्येक याला काय दिलेलं आहे, एक मानवी जीवन चांगलं जगण्यासाठी ते आपण त्या 24 आऱ्यातून आपण त्यामध्ये अजून पुन्हा 24 तास आपण कसं ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे हे पण तुम्हाला त्या 24 आऱ्यामधून दिसते. म्हणजे त्याला काय अशोक चक्रामधून. त्यानंतर अशोक चक्र यावर पुरस्कार पण आहे. ओके, यावर पुरस्कार पण दिला जातो भारत सरकारचा. पहा, सिंह बी आहे, घोडा आहे. घोडा हे तुम्हाला कशाचं प्रतीक दिसते रे? घोडा हे तुम्हाला ऊर्जेचं, गतीचं प्रतीक विचारतात, गती आणि ऊर्जा. घोडा कशाचं प्रतीक आहे? गती आणि ऊर्जेचं. सिंह कशाचा आहे? शौर्य. सिंह कशाचा आहे? शौर्याचं प्रतीक आहे. त्यानंतर तुम्हाला बैल दिसते. बैल हे परिश्रमाचं हे दिसते तुम्हाला. बैलामधून तुम्ही काय करता? परिश्रमाचं होतं काय? बैल. तर याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी असतात. हत्ती पण आहे, परंतु भारतीय राजमुद्रेवर नाही, ते काय अशोक राजमुद्रेवर हत्ती होतं. हत्तीनंतर काढलेला आहे. तर सिंह, घोडा आणि बैल त्याच्या मधोमध्ये तुम्हाला काय दिसते? अशोक चक्र आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते जे आपल्याला काय देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं दिसते. ओके, पहा. तर हे राजमुद्रा समजावून घ्या. व्यक्ती आणि संबंधित संस्था. व्यक्ती आणि संबंधित संस्था, संघटना यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? पहा, स्वातंत्र्य चळवळीवर आहे हा प्रश्न. क्रांतिसिंह नाना पाटील. तर राष्ट्र सेवा दल, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी राष्ट्र सेवा दल 1923 मध्ये स्थापन केला होता. ओके, म्हणजे कधी कधी कलाकृमाने लावा म्हणलं तर तुम्हाला माहित पाहिजे. पहा, त्या अवघड मधला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. ओके, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली होती? पहा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 15 ऑगस्ट ओके 1936 याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही स्वतंत्र मजूर पक्ष आहे, दलित समाजाचं नेतृत्व करण्यासाठी, त्यांनी राजकीय नेतृत्व त्यांना भेटण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. ती म्हणजे 15 ऑगस्ट 1936 ला. आणि जे काही 1937च्या निवडणुका लागल्या हे विचारतात. 1937च्या वराड आणि मुंबई या प्रांताच्या जे निवडणुका लागल्या त्यामध्ये बाबासाहेबांनी वराड प्रांतामधून, म्हणजे त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने वराड प्रांतामधून 15 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. 5 जागा. ओके, 5 जागा. आणि जे मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांतामधून त्यांनी 15 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. लक्षात ठेवा, 11 जागा जिंकल्या होता. हा प्रश्न विचारते. मजूर पक्षाची स्थापना आणि जे काही 1937च्या निवडणुका झाल्या वराड आणि मुंबई प्रांताच्या, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश स्वतंत्र मजूर पक्षाला आलं होतं. सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक. तुम्हाला माहित आहे 1938 आणि 1939. 1938च्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस होते. त्यानंतर 1939चं जे त्रिपुरी अधिवेशन झालं गुजरातमध्ये, त्याचे पण अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोसच होते. परंतु गांधीजी सोबत यांचा वैयक्तिक म्हणजे गांधीजी यांच्यासोबत मतभेद झाले, कारण गांधीजीला जहालमतवादी लोक पटायचे नाहीत, कारण ते मवाळवादी होते, अहिंसावादी होते. त्यामुळे त्यांचा मतभेद झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी डाव्या काँग्रेसमधून फॉरवर्ड ब्लॉक या नावाची संघटना 1939 मध्ये काय केली होती? स्थापन केली होती. ओके, त्यानंतर पहा, मोतीलाल नेहरू यांनी काय केलं होतं? मोतीलाल नेहरू, याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे. मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला होता. पहा, एक ऑप्शन लिहिलं नाही, पण स्वराज्य पक्ष स्थापन केला होता. आता त्या अनावधानाला राहून गेलेला आहे. कोणता? स्वराज्य पक्ष 1923. ओके, पहा, महत्वाचं हे लक्षात ठेवा. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी काय केलं? राष्ट्र सेवा दल. क्रांतिसिंह नाना पाटील राष्ट्र सेवा दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936. त्यानंतर सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक, पंडित मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास स्वराज्य पक्ष 1923 मध्ये. पहा, लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन, कारण एक ऑप्शन नाही, त्यामुळे आपले पर्याय जरा बरोबर येणार नाही, तर हे लक्षात ठेवा. क्रांतिसिंह नाना पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या कोणकोणत्या संघटना होत्या, संस्था होत्या, हे लक्षात ठेवा, किंवा पक्ष होते. पहा 17वा क्वेश्चन, रिकामी जागा ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती असते, स्थायी समिती.
जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते? स्थायी समिती. ओके, स्थायी समिती ही जिल्हा परिषदेचा जो काही कारभार आहे तो प्रत्यक्ष पाहत असते, त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते. म्हणून जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती जर म्हटलं तर स्थायी समिती आहे, जे की जिल्हा परिषदेच्या कामावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते, त्यांच्या आर्थिक व्यवहारावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते. आणि अशा जिल्हा परिषदेच्या जवळपास 10 महत्त्वाच्या समित्या असतात. 10 समित्या. ओके, 10 समित्यामधून काही नावं इथे दिले आहेत तुम्हाला. ओके, वित्त समिती, शिक्षण समिती, कृषी समिती, आरोग्य समिती. ओके, त्यानंतर काय अशा बऱ्याच काही समिती असतात. ओके, शिक्षण समिती आहे, याच्यामध्ये कृषी समिती आहे. ओके, अशा वित्त समिती. तर जवळपास 10 समित्या असतात जिल्हा परिषदेमध्ये. कोणत्या? 10 समित्या असतात. पशुसंवर्धन समिती, ओके, जल व्यवस्थापन समिती, अशा बऱ्याच समित्या असतात. पहा नेक्स्ट क्वेश्चन, वसईचा तह कोणाकोणात झाला? नाही, सोपा आहे. वसईचा तह तुम्हाला माहित आहे, 8वीच्या इतिहासामधून क्वेश्चन घेतलेला आहे. ओके, वसईचा तह. तर वसईचा सह दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज. ओके, दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज जे काही तैनाती फौज होती, तैनाती फौज विचारतात प्रश्न. तैनाती फौज कोण काढली होती म्हणून? कोण? लॉर्ड वेलस्ली. 1798. ओके, तर ही कशा पद्धतीची होती तैनाती फौज? की इंग्रजी सैन्य, ब्रिटिशांचं सैन्य हे भारतीय संस्थानिकाचं संरक्षण करेल. भारतीय संस्थानिकावर जर कोणी युद्ध केलं तर त्या युद्धामध्ये कोण? ब्रिटिश सैनिक उतरतील. या बदल्यात भारतीय जे काही इंग्रज सैन्य आहे त्यांना भारतीय संस्थानिकांना पैसा द्यायचा किंवा काही जमीन द्यायची. आणि जे काही कोणासोबत युद्ध करायचं आहे किंवा कोणासोबत काही सल्ला मसलत करायची आहे, ते काही करायचं झालं तर इंग्रजाला विचारावं लागेल. अशा पद्धतीने तैनाती फौज होती. आणि हे तैनाती फौज त्याचं संरक्षण घेतलं? दुसरा बाजीराव पेशव्याने. कारण त्याला वाटलं की आपला जो संस्थान आहे ते आता थोडं युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहतो की नागपूरचे भोसले, त्यानंतर आपल्याला इंदूरचे आपल्याला माहिती आहे होळकर हे घराणे त्यांच्यावर नाराज होते. आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं जे की 1803 ते 1805. ओके, असे आपण युद्ध पाहतो. तर पहा, हे वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला? 1802 मध्ये कोणाकोणामध्ये झाला? दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज. लक्षात ठेवा, सांगायसारखं बरंच काय. खालील घटना योग्य कालानुक्रमाने लावा असा प्रश्न विचारला. कोणता योग्य कालानुक्रमे? क्रम सांगा. कोणत्या दिवशी काय घडलं? ओके, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पहा 1909. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा इसवी सन 1909. मुस्लिम लीगची स्थापना 1906. 1909 ना अजून एक महत्वाचं झालं होतं, याच्यावर प्रश्न विचारतात. मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ. मुस्लिम स्वतंत्र मतदान दिला होता यांना. स्वतंत्र मतदार म्हणजे यांचाच उमेदवार राहील मुस्लिमांचा आणि निवडून देणारे मतदार पण मुस्लिम राहतील. जे की बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारामध्ये पाहतो आपण. रामसे मॅकडोनाल्ड यांनी मान्य केलं होतं, पण गांधीजीच्या उपोषणामुळे ते रद्द करावं लागलं. तेच 1909 मध्ये मोर्ले मिंटोनं मुस्लिमांना दिलं होतं. ओके, पहा 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 महत्वाचा कायदा आहे. त्यानंतर लखनौ करार 1916. या 1916 लखनौ करारामध्ये काय झालं होतं? हिंदू आणि मुस्लिम ऐक्य करार आहे. याला हिंदू आणि मुस्लिम ऐक्य करार म्हटले जाते. हिंदू मुस्लिम ऐक्य करार. अजून काय? मवाळ आणि जहाल एकत्र आले होते. या लखनौ करारामध्ये काय झालं होतं? हिंदू मुस्लिम ऐक्य करार म्हणतात त्यांना. ओके, 1916 आहे ते. आणि मवाळ आणि जहाल एकत्र आले होते. मवाळ आणि जहाल एकत्र. लखनौला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं, तिथंच लखनौ करार झाला, जो की हिंदू मुस्लिम यांचं ऐक्य झालं. आणि मवाळ आणि जहाल जे काही फुटले होते ते एकत्र आले. पहा याचं उत्तर पहा. पहिला 1909, नंतर 1906. पहिले 1906 शोधा. मुस्लिम लीगची स्थापना पहा 2 दिसलं. नंतर 1909 येते. मग काय येते? 1 आलं. 1901. त्यानंतर पहा 4 1916 आलं 4. त्यानंतर पहा 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. पहा याचं उत्तर काय? दुसरं. कालाक्रमाने लावलं आपण. मोर्ले मिंटो 1909, मुस्लिम लीग 1906, 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड महत्वाचा कायदा. ओके, दुहेरी प्रांतामध्ये सत्ता दिली होती त्याच्यामध्ये आपल्याला. आणि 1916 काय म्हणतो आपण? हिंदू मुस्लिम ऐक्य करार आणि जहाल मवाळ
यांचं एकत्रीकरण झालं होतं, भांडण मिटली होती याची. पहा 20 नंबरचा क्वेश्चन पहा. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार. भारतीय निवडणूक आयुक्त कलम 324(1) नुसार निवडणूक आयुक्ताची स्थापना केली जाते. कारण निवडणूक आयोगाची स्थापना 324 आहे, आयुक्ताची नेमणूक आहे 324(1). ओके, तर कोण करते? राष्ट्रपती. निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त. एक मुख्य निवडणूक आयुक्त असते, मुख्य निवडणूक आयुक्त, आणि 2 याला मदत करण्यासाठी राहतात. ओके, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त, एक मुख्य आणि 2 निवडणूक, असे 3 जण राहतात. याच्यामध्ये काय करतात? हे निवडणूक प्रणाली राबवतात. मतदार याद्या तयार करणे, तारखा जाहीर करणे, ओके, रिझल्ट लावणे, जे काही उमेदवार आहेत त्यांचे अर्ज छाननी करणे, हे निवडणूक आयुक्ताचं काम असते, निवडणूक आयोगाचं काम असते. निवडणूक आयोगाचं काम असते म्हणजे निवडणूक आयुक्त ते करत असतात काम. ओके, तर त्यांची निवड कोण करते? राष्ट्रपती. अजून राष्ट्रपती महत्वाच्या पदाची कोणाकोणाची नियुक्ती करते? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वात महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपती निवडत असतात. ओके, केंद्राचा सल्ला घेत असतात, परंतु त्याची निवड कोण घेते असते? राष्ट्रपती. ओके, तर राष्ट्रपती बऱ्याच महत्वाच्या पदाची काय करतात? नियुक्ती करत असतात. पहा, महालेखा परीक्षक वगैरे याची पण नियुक्ती करतात. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रह विचारतात. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही आहेत विनोबा भावे. पहा, पहिले विनोबा भावे आहेत, दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. ओके, चौथे सरदार वल्लभभाई पटेल आहे आणि तिसरे ब्रह्मदत्त आहेत. ब्रह्मदत्त. पहा, वैयक्तिक सत्याग्रह. तर पहिले वैयक्तिक सत्याग्रह कोण आहेत? विनोबा भावे. 2 नंबरला पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रही होते. नंतर सरदार वल्लभभाई पटेल तुम्हाला दिसतात 4 नंबरला, आणि 3 नंबरला ब्रह्मदत्त होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके, 9 डिसेंबर 1946ला संविधान सभा स्थापन झाली. त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते होते आणि 11 डिसेंबरला आपण याला संविधान सभेचे काय केलेलं आहे? अध्यक्ष केलेलं आहे. हे विचारतात प्रश्न म्हणून मी सांगायला तुम्हाला. 11 डिसेंबर 1946. ओके, आपण ज्या वेळेस राज्यघटनेची सिरीज घेऊ त्यावर असे बरेच क्वेश्चनची प्रॅक्टिस करू आणि त्यावर तुमचा बराच राज्यघटनेचा कन्सेप्ट क्लिअर करायची आमची जिम्मेदारी. ओके, तर 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पहा, महत्वाचा कंटेंट आहे टीईटी साठी. बऱ्याच प्रकारे आपण विश्लेषण केलं आहे. एका प्रश्नामधून जवळपास आपण 3 ते 4 क्वेश्चन किंवा 5 क्वेश्चन पर्यंत, ओके, 5 क्वेश्चन पर्यंत तयारी करून घेतली आहे. म्हणजे दिसतील तुम्हाला 21 क्वेश्चन, पण आपण जवळपास 50 क्वेश्चनच्या वर आजची क्वेश्चनची आपण सिरीज घेतलेली आहे. चला, तर असे नवनवीन व्हिडिओ आमचे पाहण्यासाठी, आम्हाला जुळून राहण्यासाठी आमच्या कल्पतरू चॅनलला फॉलो करा. ओके, शेअर करा, लाईक करा, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता आमच्या याच्यामध्ये कमेंट करा. ओके, धन्यवाद, नमस्कार.